5 वाजेपासून लोकांना मिसळ दिली हो, जाते. 5:15 पासून चालूच असते मिसळ आमची. असं आहे म्हणजे आश्चर्याची गोष्ट म्हणजे आम्ही दुकान नाही उघडलं तर लोक येऊन उभी राहतात. अच्छा. आमची वाट पाहतात. 15 ते 20 मिनिटं त्यांना लाईन आमची वाट पाहावं लागते आणि तोपर्यंत ते थांबतात. पण आपण जर म्हणलो ना 15 मिनिटं थांबा, 20 मिनिटं थांबा, मग आम्ही त्यांच्यासाठी काय करतो, पहिला थोडं बनवतो. जे गिरायक येईल ते आपल्याला देवासारखे असतात. आम्ही पण त्यांची प्रेमाने सेवा करतो, ते पण आम्हाला उत्तम प्रतिसाद देतात. मंडळी नमस्कार. आजच्या या नवीन एपिसोडसाठी आज आपण एका स्पेशल ठिकाणी आलोय, जिथे आपण 3 पिढ्यांपासून चालणारी ही 1961 पासूनची मिसळ ट्राय करणार आहोत आणि ज्या चालवतात त्या काकूंना देखील भेटणार आहोत. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि तुमच्यापर्यंत मी आज एक नवीन भाग घेऊन आलोय. तर चला या भागाला सुरुवात करूया. तर अल्लाट काकू आपल्या सोबत आहेत. काकू नमस्कार. नमस्कार. नवरात्रीसाठी स्पेशली आपण 9 अशा महिला उद्योजिकांना कव्हर करतोय की ज्यांनी कुटुंब सांभाळत, व्यवसाय तर केलाय पण लोकांना चवीचं अगदी खायला देखील घातलेलं आहे. तर तुमचं मी आपल्या चॅनलवर स्वागत करतो. तर अल्लाट काकूंबद्दल सांगायचं झालं तर 1961 पासून ते इथे मिसळ देतात. काय सांगाल आपल्या मिसळबद्दल? पहिल्यांदा मी माझ्या सासू आणि सासऱ्याची पुण्याई, त्यामुळे मी आज इथं उभी आहे. पहिला व्यवसाय आमच्या सासू आणि सासऱ्यांनी सुरू केलेला आहे. दीर होती, जाऊ होती, आम्ही सहकुटुंब होतं, 16 माणसाचं कुटुंब होतं. त्याच्यानंतर त्यांचं वय झाल्यानंतर आम्ही हा व्यवसाय आता स्वतः बनवतोय. आमचा मुलगा आहे, सून आहे, भाऊ आहे. आम्ही हा व्यवसायाला सुरुवात केलेली आहे. म्हणजे संपूर्ण कुटुंब एकत्र उभं राहून आपण हे सगळं करतोय. याच्यातच आहे. 1961 ला जेव्हा सुरुवात झाली होती तेव्हा मिसळची काय किंमत होती? त्यावेळेस मला माझ्या आठवणीत तर 3 रुपये आहे. 3 रुपयापासून 3 रुपयापासून मला आठवतंय त्यापासून. असं काय खास बात आहे आपल्या मिसळ बद्दल? आता ही मिसळची सुरुवात आम्ही पाठे ना 4:45 वाजल्यापासून करतोय. सकाळी 4:45 वाजता आमचे मिस्टर आणि मी येते स्वतः, दोघं जण. ते बाहेरची तयारी करतात. मी सगळं सॅम्पल पासून मी स्वतः तयार करते. सर्व सॅम्पल बनवण्यापासून त्याला 1 ते 2 तास लागतात. कांदा वगैरे परतायला, टोमॅटो परतायला, जिरे मोहरी. त्यातमध्ये प्रकाश कोल्हापुरीचा मसाला आम्ही वापरतो, पुण्यावरनं खास. आपण इथला कुठलाच मसाला घेत नाही. 5 वाजेपासून लोकांना मिसळ दिली हो, जाते. 5:15 पासून चालूच असते मिसळ आमची. असं आहे म्हणजे आश्चर्याची गोष्ट म्हणजे आम्ही दुकान नाही उघडलं तर लोक येऊन उभी राहतात. अच्छा. आमची वाट पाहतात. 15 ते 20 मिनिटं त्यांना लाईन आमची वाट पाहावं लागते आणि तोपर्यंत ते थांबतात. पण आपण जर म्हणलो ना 15 मिनिटं थांबा, 20 मिनिटं थांबा, मग आम्ही त्यांच्यासाठी काय करतो, पहिला थोडं बनवतो, नंतर मग मोठ्या पातेल्यांनी बनवतो. असं करतो. आता काकू जसं तुम्ही सांगितलं की ही 3 पिढ्यांपासून तुम्ही मिसळ देताय, तर कशा तऱ्हेचे कस्टमर्स तुमच्या सोबत येतात आणि काय चॅलेंजेस राहतात? नाही, कस्टमर सगळे चांगल्या प्रकारचे येतात. असं आहे. आणि आपण म्हणतोच ना, जे गिरायक येईल ते आपल्याला देवासारखे असतात. आम्ही पण त्यांची प्रेमाने सेवा करतो, ते पण आम्हाला उत्तम प्रतिसाद देतात आणि मूळ म्हणजे खाऊन ते आनंदाने जातात. हा, असं आहे. जी मिसळ तुमची बनते तर त्याच्यामध्ये काय काय राहतं? आता आमचा हिरा बेसनचा माल असतो, चांगल्या क्वालिटीचा असतो आणि मूळ म्हणजे फरसाण आम्ही स्वतः घरी बनवतो. त्यातमध्ये शेव, पापडी, चिवडा आणि मग आपण मटकी टाकतो त्याच्यामध्ये, वरून कांदा, लिंबू, असं आपण घरगुती पद्धतीने मिसळ बनवतो. आणि मिसळ सोबत अजून काय पदार्थ आपले इथे दिले जातात? वडापाव असतो, भजीपाव असतो, त्याच्याबरोबर असतं आपलं भेळ असते, मटकी भेळ असते. आणि आपल्या शेव पापडीच्या मिसळची काय किंमत राहते? शेव पापडीची मिसळ आपली फक्त 80 रुपयाला आहे. त्यातमध्ये आपण पाव गरम करून देतो. असं आहे. आणि कस्टमरला आपल्याला जेवढा शॅम्पल लागतो ना तेवढा आपण फुकाट देतो. त्याचा आपण चार्ज घेत नाही. त्यांनी कांदा मागू ते पण फुकाट देतो, लिंबू परत मागू ते पण फुकाट देतो. असं आहे. आपण त्याचा चार्ज लावित नाही. 1961 ला जेव्हा सुरुवात झाली होती तेव्हा मिसळची काय किंमत होती? त्यावेळेस माझ्या आठवणीत तर 3 रुपये आहे. 3 रुपयापासून 3 रुपयापासून. मिसळ बद्दल ऐकलं मी आता खूप. तर कशी बनते मिसळ दाखवू शकता? आपल्याला तुम्हाला मी दाखवते आमची मिसळ कशी बनते ते. ही अशी आपली आमची मिसळ असते. गावरान मिसळ सगळ्यात मस्त. तरी ज्याला तरी लागते त्याला आपण तरी देतो, ज्याला सामान्याला नाही लागत त्याला आपण सामान्य प्रकारची मिसळ देतो. खायला पण चवदार, चटकदार, मस्त अशी. येणारा खुशच होणारच आणि परत परत येणार. असे काही कस्टमर आहे ते दिवसातून 2दा सुद्धा मिसळ खातात आमच्या इथे येऊन, सकाळ आणि संध्याकाळ. आणि असेही कस्टमर आहे, कोण डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, लहानपणापासून इथं येतात आणि मिसळची चव घेतात. त्याचाच आम्हाला अभिमान आहे. आम्ही पैशात नाहीये, आम्ही प्रेमाने माणसं जोडतो, पैशाने जोडत नाहीये. काय क्वांटिटी मध्ये मिसळ आपली इथे बनते? आता काय झालं माहिती का, डेली रोजची 60 लिटरमध्ये आमची मिसळ जमते. पण रविवार आणि गुरुवार त्यामध्ये आम्ही 150 लिटरची मिसळ करतो. त्याकरता आम्हाला 10 किलो वाटाणा लागतो, 5 किलो मटकी लागते, कांदा लागतो 1 पाटीवर. असं करून आपण ती मिसळ बनवतो. असं आहे. हे पहा. तर काकू तुमच्यासारख्या अजून महिला जो आपला हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांच्या देखील मनात कुठेतरी असेल की यार मला पण काहीतरी करायचं आहे किंवा कुटुंबासोबत मला काहीतरी स्वतःचं करून दाखवायचं, तर त्यांच्यासाठी तुमचा काय मेसेज आहे? त्यांच्यासाठी काही नाहीये. मला तर महिलांचा खूप आधार वाटतो, कारण प्रत्येक महिला ही ना आजच्या प्रगती याच्यावर आहे.
असे, कारण महिला आता घरात बसत नाहीये. प्रत्येक महिला ही काही नाही काही व्यवसाय करते आणि व्यवसायामध्ये लाज नाहीये. नोकरी जी आपण 8 घंटा करण्यापेक्षा आपण हा व्यवसाय करू शकतो आणि व्यवसाय सांभाळून आपण सामाजिक कार्यसुद्धा करू शकतो. आम्ही 2004ला एक पतसंस्था काढलेली महिलांची मिळून. आज 1200 सभासद आहे त्याच्यामध्ये. ते करून सुद्धा मी सामाजिक सेवासुद्धा करते आणि हॉटेल व्यवसायसुद्धा करते. मला काही नाही, दुःख हे प्रत्येकाला येतं, पण दुःखाबरोबर सुख पण असतं की आपण धरायला पाहिजे. कारण दुःख जातं आणि सुख येतं आणि त्याच्यातच आपण आनंदी राहायला पाहिजे. आणि कामाने काही मरत नाही माणूस. कष्ट हे प्रत्येकाला पाहिजे, कारण हा जीव आहे ना शेवट मातीतच जायचा आहे. त्यामुळे कष्ट करायची तयारी पाहिजे आणि येणाऱ्या संकटाला संपूर्ण ध्येयाने तोंड देऊन आपण पुढे चाललं पाहिजे. आजच्या लोकांना तो संदेश त्यांना दिला पाहिजे. खूप छान असा मेसेज काकूंनी दिलाय. तर काकू, संत सावतामाळीची ही मिसळ खायला, तुमची गावरान स्टाईलची मिसळ खायला कुठे यावं लागेल? आमचे आहे ना इथं बघा, मोशी बस स्टॉपपासून आहे ना अग्निशामक इथं केंद्र आहे, त्याच्या शेजारीच आमचं संत सावतामाळीमध्ये हॉटेल आहे. अवश्य या आणि मिसळ खाऊन त्याचा आनंद घ्या.